बघा, तीन संख्यांची बेरीज 174 आहे. दुसऱ्या संख्येचे तिसऱ्या संख्येशी गुणोत्तर 916 आहे आणि पहिल्या संख्येचे तिसऱ्या संख्येशी गुणोत्तर 1/4 असल्यास दुसरी संख्या कोणती? असा गुणोत्तर प्रमाण म्हणा, संख्या शाब्दिक उदाहरण या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो? संख्या आणि ह्या संख्या आहेत 3. जसं की संख्या पहिली, संख्या लेकरांनो दुसरी, संख्या तिसरी. गणित काय म्हणते? 3 संख्यांची बेरीज 174 असू द्या. पुढं प्रश्न गुणोत्तराचा. दुसऱ्या संख्येचं तिसऱ्या संख्येशी गुणोत्तर 916. म्हणजे दुसरी तिसरी या संख्यांमध्ये असलेलं गुणोत्तर 916. पुढं चला, गणित काय म्हणते? पहिल्या संख्येचे तिसऱ्या संख्येशी गुणोत्तर 1/4. या पहिल्या संख्येचे या तिसऱ्या संख्येशी गुणोत्तर आहे 1/4. पहिली आणि तिसरी या संख्यांमध्ये असलेलं जे गुणोत्तर आहे लेकरांनो, पहिली आणि तिसरी संख्या यांच्यामध्ये असलेलं गुणोत्तर लेकरांनो 1/4. या 1/4ला 1/4 अशा पद्धतीनं आम्ही मांडू शकतो. 1/4 म्हणजेच हे 1/4. आता 1/4 गोष्टी लक्षात घ्या. याचा जर सममूल्य अपूर्णांक तयार करा असं तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही काय करणार? 4/16. 4ला 4 गुणाल. आता 4ला जर 4 गुणायचं अर्थात छेदाला ज्या संख्येनं गुणायचं त्याच संख्येनं अंशालाही गुणा. हा गणितीय गुणधर्म. किंबहुना 4×1 4, 4×4 हाच तो अर्थ आहे 1/4. म्हणजे द रेशो 16 इज कॉन्स्टंट. रेशो 16 म्हणजे हे 16 गुणोत्तर स्थिर आहे. पहिल्या राशीमध्ये सुद्धा, दर्शवलेल्या दुसऱ्या राशीमध्ये सुद्धा. लक्षात यायला ना तुमच्या? 1/4 पहिली आणि तिसरी संख्या यांच्यामध्ये असलेलं गुणोत्तर आहे 1/4. याला आम्ही 4 आणि इथं जर 16 केले तर याचाही अर्थ भाग जर दिला आम्ही 4 तर 4×1 4 आणि 4×16 म्हणजे 16 हे गुणोत्तर दुसऱ्या राशीमध्ये 16 हे गुणोत्तर स्थिर आहे पहिल्या राशीमध्ये दुसऱ्या राशीमध्ये सुद्धा. म्हणून या तिन्ही संख्यांचे गुणोत्तर काय हा प्रश्न. गुणोत्तर स्वरूप त्या संख्या कोणत्या? 3 बाबा. 3 संख्यांचे अर्थात गुणोत्तर काय हा प्रश्न. तर हे 16 गुणोत्तर इथं सुद्धा कॉन्स्टंट आहे. मग आम्ही असं म्हणू शकतो या संख्यांची गुणोत्तर काय? 4 याला वर्तुळात घेतो मी, हे 9 आणि हे 16 तर इथं आणि इथं सुद्धा कॉन्स्टंट आहेत. म्हणजे हे त्या संख्यांचे गुणोत्तर आहे. अनुक्रमे पहिली, दुसरी आणि तिसरी यांची गुणोत्तर काय हो? तर 4, 9, 16. तुमच्या गणित जर लक्षात आलं असेल. आता प्रत्येक संख्येचा व्हॅल्यू काढण्यासाठी चलपद यक्स इथं सुद्धा गुणीला घ्यायचं असते. म्हणून या 3 संख्यांची बेरीज इथं दर्शवलेली आहे क्रम 174. म्हणून हे आलेले गुणोत्तर अधिक स्वरूपात 4x अधिक 9x अधिक 16x आणि ही त्यांची बेरीज. 16, 9, 25 आणि 4 29x बराबर 174. एक्सला एकटं करा. 174कडे जाताना 29 भागीला का मांडायचे सर? बऱ्याच प्रश्नामध्ये मी सांगत असतो प्रत्येक गुणधर्म व्यक्त केल्याशिवाय राहत नाही. का तर हे तुमच्या पाठ व्हावं म्हणून. संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल, भागीला असेल, गुणीला अधिक असेल, वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. हा भाग गेला सर 6नं. वाटल्यास देऊन पहा. आम्हाला विचारली दुसरी संख्या कोणती? तर दुसरी संख्या हे जे प्रश्न विचारला त्या दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर आहे
9x याच्यामध्ये 9 सोबत x गुणिला आहेत आणि xचा व्हॅल्यू 6 आहे. 9 सक 54 हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं पोरांनो उत्तर. ओके. गुणोत्तर प्रमाण, संख्या, शाब्दिक उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.